क्वेश्चन बघा. अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.04% डिसोशिएटेड. म्हणजे अल्फा दिलंय. काय दिलंय? पर्सेंट अल्फा. हा. आणि कॉन्सन्ट्रेशन 0.025 मोलार सोल्युशन आहे. व्हॉट इज द पीएच ऑफ काय म्हटलंय सोल्युशन? सगळ्यात पहिला मोनोबेसिक ऍसिड आहे. मोनोबेसिक ऍसिड आहे म्हणजे हा डिसोसिएशन कसा असतो? HA आहे. HA डिसोशिएट होताना काय देतो तर H प्लस आणि A काय देणार आहे तर मायनस. सो इथं काय आहे तर पर्सेंट अल्फा. पर्सेंट अल्फा किती आहे? पर्सेंट अल्फा 0.04 काय आहे तर पर्सेंट. सो अल्फा इज इक्वल्स टू काय असणार आहे? 0.04 अपॉन काय येणार आहे तर 100. कन्वर्ट करणार आपण त्याला. काय करणार आपण त्याला? कन्वर्ट. सो अल्फा इज इक्वल्स टू 0.04 आणि हे 2 म्हणजे 4 इंटू 10 रेस टू काय येणार आहे तर -4. हे तुमचं अल्फा झालं. ठीक आहे. नेक्स्ट काय विचारलंय? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन दिले. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.025 मोलार. म्हणजे ह्याला मी असंही लिहू शकते 2.5 इंटू 10 रेस टू -2 काय लिहू शकते तर मोलार. व्हॉट इज द पीएच ऑफ सोल्युशन म्हटलंय. पीएच ऑफ सोल्युशन साठी मला फॉर्म्युला काय आहे? पीएच इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H प्लस आयन. pH is what? Minus log to the base 10 of H plus ion or H3O plus ion. So सगळ्यात पहिला मला H plus ion कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायला पाहिजे. H plus is equals to काय असते तर C अल्फा. C अल्फा काय असणार आहे? C चं व्हॅल्यू 2.5 इंटू 10 रेस टू -2 इंटू अल्फाची व्हॅल्यू किती आहे तर 4 इंटू 10 रेस टू -4. सो 2.5 4 इंटू 2.5 is 10. 10 इंटू काय येणार आहे तर 10 इंटू 10 रेस टू -6. 10 रेस टू -5 H प्लस येणार. आपल्याकडे फॉर्म्युला काय असते? pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H प्लस आयन. सो मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 10 रेस टू काय येणार आहे तर -5. मग हा काय येणार आहे? मायनस इन ब्रॅकेट -5 log to the base 10 10. हा मायनस ऑफ इथं काय येणार आहे तर -5 log to the base 10 10. log to the base 10 10 1. मायनस मायनस बिकम प्लस. सो pH काय येणार आहे तर 5. मी तुम्हाला ह्या आधी सांगितलंय जर एखादा पॉवर असं रेस टू पॉवर मध्ये 10 रेस टू -5 -6 डायरेक्टली त्याचा pH 6 म्हणून लिहायचं. कारण log a रेस टू x काय असते तर x log ऑफ काय असते a. आणि log टू द बेस 10 10 काय असते तर 1. log टू द बेस 10 1 काय असते तर 0. आलं लक्षात? नोट डाऊन करा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द pH ऑफ मोनो ऍसिडिक वीक बेस. pH दिलंय वीक बेसचं. नाही pH दिले तर तुम्हाला pOH फाइंड करायला लागणार. कारण वीक बेस आहे ना. तुम्हाला कॅल्क्युलेट इट्स पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे अल्फा मग पर्सेंट अल्फा इन 0.02 मोलार ऑफ सोल्युशन. सगळ्यात पहिला तर pH पासून pOH फाइंड करावं लागणार आहे कारण बेस आहे. आणि त्यापुढे मग OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करावं लागणार आहे. आणि त्यानंतर मग अल्फा फाइंड करावं लागणार आहे. म्हणजे मी काय काय सांगितलं लक्षात येते का बघा. सगळ्यात पहिला काय दिलंय? बेस. बेस आहे मग BOH. BOH हा कसा देतो? B प्लस आणि काय असतं तर OH काय असतं तर मायनस. आता pH दिलंय ह्याचं. pH किती आहे? pH किती आहे ह्याचं? pH 11 पॉइंट काय आहे तर 2 आहे pH. सो मी इथं पहिला pOH काढून घेणार. pOH इज इक्वल्स टू 14 मायनस pH. कारण बाळांनो बेस आहे बेस. आणि बेसचं OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करावं लागतं.
आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड केल्यानंतर ना अल्फा फाइंड करणार आहे. कारण कॉन्सन्ट्रेशन दिलंय. कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे? 0.02 मोलर. सो इथं 14 मायनस pH, 14 minus 11.2, 11.2, 10 minus 2 is 8. 3 minus 1 काय येणार आहे तर 2. 2.8. हा 2.8 POH आला. आता POH is equals to minus log to the base 10 of काय असणार आहे तर OH minus आयन. कारण मला OH minus आयन फाइंड करावं लागणार. OH minus आयन नंतर ना फॉर्म्युला काय यूज करणार आहे? C अल्फा. OH minus आयन नंतर ना फॉर्म्युला काय यूज करणार आहे तर C अल्फा. मग इथं बघा POH is equals to minus log to the base 10 of OH. परत इथं minus log to the base 10. इथं OH minus असल्या फक्त इथं POH च्या इथं काय लिहा तर 2.8 मायनस. हे बघा हा मायनस फक्त इथं शिफ्ट करणार आहे म्हणजे मॅन्टिस्टा यूज करणार परत आपण इथं मायनस 2.8 मायनस 2.8. आता लॉगचं हा लॉग पण ह्या साईडला शिफ्ट करणार. लॉगचं काय होणार आहे तर अँटी लॉग. सो मायनस 2.8 चा अँटी लॉग इज इक्वल्स टू काय असणार आहे तर OH मायनस आयन. मग मॅन्टिस्टा मी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं सांगितलं की मला 0.8 ची व्हॅल्यू प्लस मध्ये यायला पाहिजे. नेगेटिव्ह मध्ये घेऊन चालणार नाहीये. माझं जे काय कॅरेक्टरिस्टिक आहे ती नेगेटिव्ह मध्ये असेल मी 10 to मायनसच्या पॉवर मध्ये कन्वर्ट करणार आहे. मग इथं ह्याला पहिला स्प्लिट करायचं. मायनस 2.8 आहे तर ह्याला लिहिताना काय लिहिणार आहे मायनस 2.0 मायनस 0.8. परत मायनस 2.0 मायनस 1.0 प्लस 1.0 मायनस 0.8. मग इथं काय येणार आहे मायनस 2 मायनस 1 मायनस 3 पॉईंट काय येते तर 0 प्लस इथं काय येते तर 0.2. आता मी तुम्हाला सांगितलं हे मायनस 3 आहे तशी पॉवर घ्यायची. मायनस 3 आहे तशी पॉवर घ्यायची म्हणजे काय येणार आहे तर 10 raised to मायनस 3 मायनस 2 मायनस 1 मायनस 3 झालं कॅरेक्टरिस्टिक मायनस 3. 0.20 चं 0 मध्ये अँटीलॉग बघायचं. आता कशामध्ये अँटीलॉग बघायचं 0.20 चं 0.2 आहे ना. मग 0.2 आहे म्हणजे 2000 आहे. मग 0.20 चं 0 मध्ये अँटीलॉग सांगा किती येत आहे. 0.20 चं 0 मध्ये किती आहे पॉइंट अँटीलॉगच बघतोय ना. हा 1.5 काय आलं तर 8.5. बरं इथं कॅरेक्टरिस्टिक काय होती 0 0 प्लस 1 1. हा 1.585 इंटू 10 raised to मायनस 3 OH मायनस आलं. मला फाइंड काय करायचं आहे अल्फा पर्सेंट अल्फा. म्हणजे पहिला अल्फा काढणार आणि मग त्याला पर्सेंट अल्फा मध्ये कन्वर्ट करणार. मग ते कसं करणार तर मला माहित आहे की फॉर्म्युला OH मायनस आयन इज इक्वल्स टू काय असते तर C अल्फा. Therefore OH मायनस आयन अपॉन C इज इक्वल्स टू काय येणार आहे तर अल्फा. मग OH मायनस आयन किती आहेत 1.585 1.585 इंटू 10 raised to मायनस 3 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.02 मोलर इज इक्वल्स टू अल्फा. इथं बघा 1.585 इंटू 10 raised to मायनस 3 आणि इथं 2 इंटू 10 raised to काय घेते मायनस 2. मायनस 2 वर जाऊन काय होणार आहे तर प्लस 2 म्हणजे मायनस 1 राहणार आहे. हा 2 1 जा हा 0.7 जा 2 7 जा 14. मग इथं परत राहणार काय तर 9 1 राहिलं 9. मग परत 2 2 जा काय येणार आहे तर 4 2 2 जा 4 आणि राहिलं 1. मग इथं काय येणार आहे 0.7925 इंटू 10 raised to मायनस 1 इंटू 10 raised to मायनस 1 इज इक्वल्स टू काय येणार आहे अल्फा. आणि पर्सेंट अल्फा काय असणार आहे अल्फा अपॉन 100. सो 0.7925 इंटू 10 raised to मायनस 3 इज इक्वल्स टू काय असणार आहे पर्सेंट अल्फा. पर्सेंट अल्फाला अल्फा इंटू 100 सॉरी. सो हे बघा इथं काय येणार आहे पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू अल्फा इंटू काय येणार आहे 100. मग अल्फा इंटू 100 म्हणजे 0.7925 इंटू 10 raised to मायनस 1 इंटू 100
म्हणजे 7.925%. 7.925 काय येणार आहे तर पर्सेंट. समजलं का? क्वेश्चन समजलाय पहिला? क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन काय सांगितलंय? क्वेश्चन सांगितलंय की पीएच दिलंय. पण पीएच कोणाचं दिलंय सांगा? पीएच कोणाचं दिलंय? मोनो ऍसिडिक वीक बेस. त्या पीएच ला आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? पीओएच. म्हणून 14 म्हणून मायनस केला, पीओएच मिळाला. मग पुढे विचारलंय कॅल्क्युलेट इट्स पर्सेंट डिसोसिएशन इन 0.02 मोलार. आता मला सांगा, पर्सेंट डिसोसिएशन जर मला एखादा त्याचं विचारलंय तर अल्फा, पर्सेंट अल्फा विचारलंय. पर्सेंट अल्फाचा फॉर्म्युला ऍक्च्युली तसं बघितला तर कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये OH मायनस आयन इज इक्वल्स टू काय असतं तर सी अल्फा. म्हणजे मला अल्फा फाइंड करायचा असेल तर पहिला OH मायनस पाहिजे. मग OH मायनस आणि POH चं रिलेशन काय असतं तर POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे तर OH मायनस. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे? OH मायनस. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, नोट डाऊन करा, लिहून घ्या. See, when they are asking you to calculate the pH of 0.01 मोलार सल्फ्युरिक ऍसिड, हे बघा, सल्फ्युरिक ऍसिड जो आहे H2SO4 असते काय, हा H2SO4 जेव्हा डिसोशिएट होतो हा 2H प्लस आणि SO4 2 मायनस असं देतं. सगळ्यात मोठा कन्फ्युजन इथं हा असतो की तुम्ही नॉर्मली म्हणताय की जर एखादा स्ट्रॉंग ऍसिड आहे तर जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढेच काय असणार आहे H प्लस आयन. पण इथं जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे, किती आहे कॉन्सन्ट्रेशन? 0.01 मोलार. त्याचं डबल आहे, 2 टाइम्स H प्लस आहे, 2 टाइम्स H प्लस आहे. म्हणजे 0.01 मोलार H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन आहे, तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 2 इंटू 0. काय येणार आहे तर 0.1. म्हणजे काय येणार आहे तर 0.02 काय येणार आहे तर मोलार. सो इथं काय येणार आहे H प्लस आयन इज इक्वल्स टू 0.02 मोलार, म्हणजे 2 इंटू 10 रेस टू -3 मोलार. कॅल्क्युलेट द पीएच म्हटलंय. पीएच आपण 0.01 मोलार सल्फ्युरिक ऍसिडचं करतोय, पण त्यातल्या H प्लस आयनचा पीएच असतो. पीएच कोणाचा असतो? H प्लस आयनचा. सो इथं काय असणार आहे पीएच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन. So minus log to the base 10 of 2 into 10 raised to -3. -3 minus minus काय होणार आहे? प्लस 3 minus log to the base 10 of 2. So 3 minus log to the base 10 of 2 किती असते? 0.3010. 20 चं शून्य मध्ये 2.00 डेसिमलच्या आधी एक आहे, 1 minus 1 0. 0.20 चं शून्य मध्ये. मग हा सबस्ट्रॅक्ट करा, किती येते बघा 2.7 काहीतरी येणार पीएच. 2.690 6990 येतात, दॅट इज 2.7 येणार पीएच. समजलं का काय केलं? येस ऑर नो? H2SO4 जर असेल तर जो काय त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा डबल घ्यायचा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. त्याचा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं काय घ्यायचं? H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं डबल. हा झालाय का बघा. ऍसिटिक ऍसिड मायनस हा अच्छा सॉरी 10 raised to -2. मग इथं 2 मायनस, मग 2 मायनस म्हणजे 2 मायनस log to the base 10, 2 into 10 raised to -2, 2 minus log to the base 10 2. So 2 minus 0.3010 किती येते? 2.000 minus 0.3010.
10 minus 1 is 9. इथं 9. 9 minus 3 is 6. 1. 1.6990 pH. The हा वाला क्वेश्चन ला acetic acid is 5% ionized in a decimolar solution. Decimolar खूप इम्पॉर्टंट आहे. मोलार, सेंटीमोलार, डेसिमोलार, मिलीमोलार असे शब्द आले तर काय लिहायचं सांगते. पहिला क्वेश्चन लिहून घ्या. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड Ka. काय फाइंड करायला सांगितलंय? काय फाइंड करायला सांगितलंय? Ka. हा झाला का सांगा? हा झाला? बर. Acetic acid is 5% ionized in its solution. Which solution? Decimolar. काय? कसला सोल्युशन आहे? हे बघा, नॉर्मली 1 मोलार म्हणजे हा झाला काय? डेसिमोलार. डेसिमोलार 1 डेसिमोलार म्हणजे काय असते तर 10⁻⁻1 मोलार. 1 सेंटीमोलार. 1 सेंटीमोलार म्हणजे काय असते तर 10⁻² मोलार. आणि 1 मिलीमोलार. 1 मिलीमोलार म्हटलं तर 10⁻³ मोलार. हे 3 लक्षात घ्या. ह्यामध्ये एक आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन डेसिमोलार किती आहे? 0. काय येणार आहे तर 1 मोलार. कॉन्सन्ट्रेशन किती येणार आहे? 0.1 मोलार. ठीक आहे, 0.1 मोलार तुमचं कॉन्सन्ट्रेशन डेसिमोलार आहे. पर्सेंट अल्फा दिलंय. पर्सेंट अल्फा किती आहे? 5%. म्हणजे 5 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 100. म्हणजे 0.05 हा अल्फा झाला. हा काय झाला? अल्फा. फॉर्म्युला काय आहे? Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. म्हणजे 0.05 चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन 0.1. सो इथं काय येणार आहे? 0.0025 इंटू 0.1 म्हणजे 2.5 आणि हा 0.1 जर आपण बघितला तर हा 2.5 इंटू 10⁻³ इंटू 10⁻². सो 2.5 इंटू 10⁻² काय येणार आहे तर -4 Ka. समजतंय? काय झालं? हे बघू नका व्हॅल्यू. ते जे सॉल्व्ह केले ते बघा. काय झालं? हा आलाय की हा वाला. क्वेश्चन लिहून झाला इकडचा? ज्यांचं क्वेश्चन लिहून इकडचा झालाय त्यांनी हा वाला क्वेश्चन लिहायचा. A pH of weak monobasic acid is 3.2 in its 0.02 molar solution. Calculate its dissociation constant.
झालं बघा पुढचं क्वेश्चन. पीएच ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 3.2. पीएच दिलाय आणि ऍसिडच आहे, त्यामुळे त्या पीएच त्याचाच आहे, काय त्याला पीओएच बीओएच कन्वर्ट करायची गरज नाही. A pH of weak monobasic acid is 3.2 in its 0.02 molar solution. Calculate its dissociation constant. हे बघा, मला Ka फाइंड करायला पाहिजे, पण मला Ka फाइंड करण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू Ca, हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा आहे H प्लस आयन इज इक्वल्स टू H प्लस आयन इज इक्वल्स टू रूट ऑफ Ka इंटू काय आहे तर C. हा एक फॉर्म्युला आहे. मग मला सांगा, माझ्याकडे जो अवेलेबल डाटा आहे, माझ्याकडे काय आहे, गिवन काय आहे, पीएच किती आहे, पीएच किती आहे 3.2. ह्या पीएच वरनं मी काय फाइंड करू शकते, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. पीएच वरनं काय फाइंड करू शकते, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. परत कॉन्सन्ट्रेशन किती आहे, नॉर्मली कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 काय आहे तर मोलार. मग मला सांगा, जर मला कॉन्सन्ट्रेशन माहित आहे आणि जर मला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळू शकते पीएच वरनं, तर मी हा फॉर्म्युला यूज करते. H प्लस इज इक्वल्स टू रूट ऑफ Ka इंटू सी. काय असते, आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण काय वापरू शकतो, कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. ठीक आहे, ओके. सो आता इथं बघा, सगळ्यात पहिला pH is equals to minus log to the base 10 of H plus ion. pH ची व्हॅल्यू किती आहे 3.2 is equals to minus log to the base 10 of H plus ion. मायनस तिथं शिफ्ट होणार, म्हणजे इथं काय आहे तर minus 3.2 is equals to log to the base 10 of H plus ion. आता लॉग इथं शिफ्ट होऊन काय होणार आहे, एंटीलॉग. एंटीलॉग ऑफ minus 3.2 is equals to H plus ion. फाईन. मॅन्टिस्टा यूज करणार मी इथं. काय यूज करणार मी इथं, मॅन्टिस्टा. आता हा -3.2 आहे, ह्याला लिहिताना काय लिहिणार आहे, -3.0 मायनस 0. काय लिहिणार आहे तर 20. तर -3.00 -1 प्लस 1 मायनस 0.20. -3 -1 -4 प्लस 0.8. 0.80 चा लॉग सांगा 0 मध्ये, अँटीलॉग सॉरी 0.80 चा अँटीलॉग सांगा 0 मध्ये. 6310. सो इथं काय येणार आहे 6310. कॅरेक्टरिस्टिक इथं 1 येणार, 6.310 इंटू 10 raised to -4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर H प्लस आयन. 6.310 इंटू 10 raised to -4 इज इक्वल्स टू काय आलं, H प्लस आयन. बरं, मला काय फाइंड करायचं आहे, Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट. माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे, H प्लस आयन इज इक्वल्स टू रूट ऑफ Ka इंटू काय आहे तर C. H प्लस आयन किती आहे 6.310 इंटू 10 raised to -4 इज इक्वल्स टू Ka इंटू रूट ऑफ Ka इंटू काय आहे तर C ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 2 इंटू 10 raised to काय आहे तर -2. आता रूट आहे ना, टेकिंग स्क्वेअर म्हणणार, काय म्हणणार, टेकिंग स्क्वेअर. पण टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड काय येणार आहे 6.310 इंटू 10 raised to -4 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू Ka इंटू 2 इंटू 10 raised to -2. सो परत 6.310 चा स्क्वेअर इंटू
10 raised to minus 8 divided by 2 into 10 raised to minus is equals to Ka. -2 वरती जाऊन काय होणार आहे? -2 वरती जाऊन काय होणार आहे? +2. म्हणजे इथं काय येणार आहे? 6.310 इंटू परत 6.310 इंटू 10 raised to minus 6 डिवायडेड बाय काय तर 2. 2 1 जा, 2 3 जा, 2 जा, हे किती येणार आहे? 5 आणला ना? परत इथं काय येणार आहे? 5. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा. ऍड करा. कशाला मायनस? मल्टिप्लिकेशन आहे. ह्या दोघांचं लॉग बघणार, ऍड करणार आणि काय बघणार आहे तर अँटी लॉग. तुम्हाला काय मिळणार आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट के किती येते सांगा. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ऍड करा आणि मग अँटी लॉग बघा. सांगा आन्सर काय येते. 20.53 इंटू 10 raised to minus 6 is equals to Ka. आता एक डेसिमल मध्ये शिफ्ट करायला पाहिजे. म्हणजे 2.053 इंटू 10 raised to minus 5 is equals to Ka. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. समजलं का? येस ऑर नो? येस ऑर नो? लिहून घ्या आन्सर त्याचं. हाँ किसका? 3.155 आहे का? मग चेंज होणार व्हॅल्यू. 3.155 असेल तर 19.90 येणार. हा 3.155 आहे तर इथं 19.908. नाईन्टीन पॉईंट नाईन झिरो एट 19.908 म्हणजे 1.9 1.9908 इंटू 10 raised to minus 5 Ka. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ काय येणार आहे तर ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. In NaOH solution, OH minus ions concentration is. In NaOH solution, OH minus is 2.8 into 10, 2.87 into 10 raised to minus 4. OH minus आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि विचारले पीएच. पण जर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिले तर मी सगळ्यात पहिला काय फाइंड करणार? POH फाइंड करणार आणि मग 14 मायनस POH काय येणार आहे तर पीएच. 14 मायनस POH काय येणार आहे तर 14 मायनस POH काय येणार आहे तर पीएच. ठीक आहे. सो इथं काय आहे गिवन. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 2.87 into 10 raised to minus 4 OH minus ion concentration. सो आपल्याकडे काय आहे POH is equals to minus log to the base 10 of काय असणार आहे तर OH minus ion. सो minus log to the base 10 of OH minus ion म्हणजे minus log to the base 10 of 2.87 into 10 raised to minus 4. minus 4 चं काय होणार आहे प्लस 4. 4 minus log to the base 10 of 2.87. So 4 minus 0.28 चं 7 मध्ये लॉग सांगा. 28 चं 7 मध्ये लॉग सांगा. 28 चं 7 मध्ये लॉग सांगा. 4 5 7 9. So 4.000 minus 0.4579.
10 9 9 9 3 10 मायनस 9 काय येणार आहे 1 9 मायनस 7 काय येणार आहे 2 9 मायनस 5 काय येणार आहे 4 9 मायनस 4 काय येणार आहे 5 3 पॉईंट सो इथं काय येणार आहे 3.5421 हा काय आला पीओएच मग पीओएच जर आला तर पीएच इज हाऊ मच 14 मायनस पीओएच सो 14 मायनस 3.5421 किती येते बघा पीएच काय येते बघा पीएच पीएच काय येते बघा ह्याची व्हॅल्यू किती येते सांगा झोपा काढायचे नाही आहेत व्हॅल्यू सांगायचे आहेत किती येते 11.457 हा काय आलेला तर पीएच समजतं इथंपर्यंत येस ऑर नो हे न्यूमरिकल्स आहेत पण ह्याच्यापेक्षा जास्त टाइप ऑफ न्यूमरिकल्स आपण काय करणार आहे तर सीईटीच्या पार्टला बघणार आहे कारण आयोनिक इक्विलिब्रियाला न्यूमरिकल्स व्हरायटीचे आहेत व्हरायटी ऑफ न्यूमरिकल्स येतात फोकस ज्यावरती न्यूमरिकल्स वरतीच असतो थिअरीपेक्षा जास्त ठीक आहे थिअरी सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि स्टेट बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर थिअरी कमी आणि न्यूमरिकल्स जास्त असतात न्यूमरिकल्स आयोनिक इक्विलिब्रियाचे जास्त विचारले जातात